मित्रमैत्रिणींनो, आपण आज आता पाहणार आहे बोटनेक ब्लाउजचं ड्राफ्टिंग अँड कटिंग पाहणार आहेत आपण. आणि सगळ्यात आधी आपण आता ड्राफ्टिंग पाहू. सगळ्यात आधी आपण ब्लाउजची लांबी घेतली आहे 14 इंच. 13 तयार ब्लाउजची लांबी आहे, तर मापापेक्षा 1 इंच जास्त घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर जो शोल्डर असतो त्याच्यापेक्षा बोटनेक हा नेहमी 1.5 इंच किंवा 2 इंच जास्त घ्यायचा असतो. तर आपलं शोल्डर घेतलेला आहे 7 इंच आणि त्याच्यानंतर मोंडाखोली पण घेतलेली आहे मापापेक्षा अर्धा इंच जास्त. जर मोंडाखोली 5.5 असेल तर 6, 6 असेल तर 6.5 अशा पद्धतीने घ्यायची. त्याच्यानंतर तयार मापापेक्षा 1.5 इंच माप जास्त घेतलेलं आहे. आपलं फिक्स छाती माप आहे 9 इंच, तर प्लस त्याच्यात 1.5 करून 10.5 इंच घेतलेला आहे. आणि कमर घेर 9.5 इंच घेतलेला आहे, 1 इंच कमी छाती मापापेक्षा. आणि ही गळ्याची रुंदी ही आपल्या चॉईसवर आपण घेऊ शकतो. 3.5 किंवा 4. आपण 3.5 घेतलेली आहे रेग्युलर. आपण 4ही घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार. आणि ही लांबी जर आपल्याला गळ्याला चिटकून पाहिजे असेल तर 3 इंच घ्यायचं. थोडं डिस्टन्स ठेवून पाहिजे असेल तर 3.5 इंच घ्यायचं. तर आपण 3.5 इंचावर घेतलेला आहे. आणि इथे हे 1 इंचाचा आकार दिलेला आहे आणि मागचा मोंढ्याचा 1.5 इंचाचा आकार दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर शोल्डर आपण जे अर्धा इंच जास्त घेतलं होतं मोंढाखोली, ते नेकपासून शोल्डरच्या मोंढ्याखोलीच्या रेषेवर तिरपं रेष काढून घ्यायची. आणि आपण हे असंच कटिंग करून घेणार आहेत. आणि आपला मोंढ्याचा 1.5 इंचाचा आकार घ्यायचा. हे झालं आपलं ड्राफ्टिंग फ्रंट बॅक साईडचं. आणि आता आपण याचं कटिंग पाहू. आणि त्याच्यानंतर हे इथे आपण अर्धा इंच खाली आलेलो आहे, आपण ते पण कटिंग करणार आहेत. आणि हे बॅक साईडचा आपला मोंढ्याचा आकार आहे 1.5 इंचाचा. आणि जे आपण खाली अर्धा इंच घेतलेलं होतं नेक पर्यंत, आपण ते पण कट करून टाकणार आहे. आणि हे झालं आपलं बॅक साईडचं ड्राफ्टिंग अँड कटिंग. आपण हे फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग अँड कटिंग पाहणार आहे. आणि आपण तयार मापापेक्षा 1.5 इंच जास्त फ्रंट साईडला घेतलेली आहे. आपली 13 इंच लांबी आहे, तर आपण 14.5 इंच घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सेम 6 इंच मोंडाखोली आणि 3.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे. आणि समोरची गळ्याची लांबी आपण 4 इंच घेतलेली आहे. बॅक साईडपेक्षा अर्धा इंच खाली घेतलेली आहे, कारण ती गळ्याला चिटकून पाहिजे नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर बॅक साईडला जो आपण मोंढ्याचं मार्किंग केलेलं आहे त्या पॉईंटपासून 1 इंच आत यायचं समोरच्या मोंढाखोलीच्या आकारासाठी. त्याच्यानंतर हे 1 इंचाचा आकार द्यायचा. त्याच्यानंतर हा आपला मोंढ्याचा आकार काढून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपलं हे 4 इंचाचं माप आहे प्रिन्सेस कट घेण्यासाठी. त्याच्यानंतर 1.5 इंच पुढे मार्किंग करून घ्यायचं प्रिन्सेस कटसाठी. आणि त्याच्यानंतर हे जे कटिंग केलेलं आहे ते इकडे पुढे आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहेत. हे आपण पुढे वाढवलेलं दिसत आहे. त्याच्यानंतर इथे आपण जो मोंढ्याचा आकार 1 इंचाचा दिलेला आहे आणि इथे 2.5 इंच इथून आपलं हे अर्धा इंचाचं कटिंग केलेलं सोडून जिथे आपलं 5.5 येतं, जिथं आपलं 5.5 येतं तिथे आपण पॉईंट करून घ्यायचा. त्याच्यानंतर हे आपण 2.5 इंचाचं पॉईंट करून घ्यायचं. आणि इकडनं पाव आणि इकडनं पाव आपण कर्व रेषेमध्येच हे कटिंग करून घेणार आहे. आणि हे जे अर्धा इंच आपण कट केलेलं डिस्टन्स आहे ते इथे वाढवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हे आता कर्व शेपमध्ये आपण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे. आणि अंदाजे इथे 5 इंचावर पॉईंट करून घ्यायचा. आणि इथून मग कर्व येते इथपर्यंत करून नंतर परत हा कंटिन्यू इथे जोडायचा. आणि त्याच्यानंतर या पॉईंटपासून अर्धा इंच इकडे वरती यायचं आणि अर्धा इंच इकडे वरती यायचं आणि हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. आणि हे मोंढ्याचा आकार मागच्या साईडपेक्षा 1 इंच आत येऊन मग ही क्रॉस रेष काढायची आणि मग मोंढ्याचा आकार द्यायचा. आणि हे झालं आपलं फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग. आणि आता आपण याचं कटिंग पाहू. त्याच्यानंतर हे आता आपण कटिंग पाहू याचं. आता आपण फ्रंट साईडचं कटिंग पाहणार आहे. इथून हे जे आपण अर्धा इंच घेतलेलं होतं आधी ते कट करून टाकू आपण दोन्ही साईडकडनं. त्याच्यानंतर हा आपला मोंढ्याचा आकार. आणि त्याच्यानंतर हे आपलं हे क्रॉस कट करणार आहेत आपण मोंढ्याचं. आणि हे झालं आपलं
फ्रंट साईडचं. आता आपण हे प्रिन्सेस कटचं कटिंग पाहू. या साईड कटचं इकडनं कटिंग करायचं आणि या साईड कटचं इकडनं, कारण हे अर्धा इंच आपल्याला टोटल उडवून टाकायचं आहे. आणि हे झालं आपलं. आता इथून आपण हे कर्व शेपमध्ये कट करणार आहे. आणि हे झालं आपलं प्रिन्सेस कटचं फ्रंट साईडचं कटिंग. आणि हे आपलं असं येईल. आणि त्याच्यानंतर हे आपण नेकचं कटिंग करणार आहे. आणि ही झाली आपली टोटल आपली फ्रंट साईड कटिंग. आणि हे इथे स्टिच केल्यानंतर, ही दोन्ही साईड स्टिच केल्यानंतर इथे पफ येतो. ही स्लीव्हचं आपण पाहणार आहे. आपल्याला लॉंग स्लीव्ह घ्यायची आहे. तर आपण तयार 10ची घेतलेली आहे. तर आपण 11 इंच घेतलेला आहे. आणि आपली ही अस्तरची बाही असणार आहे. आणि त्याच्यानंतर फिक्स छाती मापापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं. तर आपला फिक्स छाती माप 9 होतं, तर आपण 8.5 घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर 3 वर पॉईंट करून घ्यायचा. आणि 3 पासनं या पॉईंटपर्यंत क्रॉसमध्ये घेतल्यानंतर फिक्स छाती मापा एवढं मेजरमेंट येतं. म्हणजे आपलं 9 आहे तर करेक्ट क्रॉस रेशमध्ये 9 येतं. आणि इकडे 4.5 आणि इकडे 4.5 असा सेंटर काढायचा. त्याच्यानंतर 3.25 वर पॉईंट करून घ्यायचा. आणि जी फिटिंग लाईन आहे तिथपर्यंत स्ट्रेट रेश घ्यायची. आणि त्याच्यानंतर हे कर्व शेप घ्यायचा. आणि इकडनं अर्धा इंच आणि रेषेच्या इकडनं अर्धा इंच घ्यायचं. आणि ही झाला आपला बॅक साईडचा बाहीचा आकार. आणि हा फ्रंट साईडचा बाहीचा आकार. आणि त्याच्यानंतर दंडघेर आहे आपलं 5 + 1.5 इंच. मापापेक्षा आपण 1.5 इंच जास्त घेतलेला आहे, तर 6.5. आणि 3.25च्या पॉईंटपासनं दंडघेराकडे जोडून घ्यायचं. आणि आता आपलं हे आपण झालं ड्राफ्टिंग. आणि आता आपण हे कटिंग पाहू. आणि हे झालं आपलं बाहीचं कटिंग. आणि ही झाली बॅक साईड. आणि आता ही आहे आपली फ्रंट साईड. अशा प्रकारे हे झालं आपलं कटिंग.